आपण द बॉय हू ब्रोक द बँक हा पाठ अभ्यासत आहोत. आपण मागच्या तासामध्ये या पाठाचा पहिला भाग पाहिलेला आहे. त्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की नथू नावाचा झाडूवाला पिपलनगरच्या बँकेमध्ये काम करत असताना त्याची पगार झालेली नसते. ही पगार झालेली नसल्यामुळे तो त्याच्या मित्राला सीतारामला सांगतो आणि सीताराम त्याची कस्टमर असलेल्या श्रीमती श्रीवास्तवला सांगतो. श्रीवास्तव श्रीमती भूषणला सांगतात. भूषण त्या मार्केटमध्ये जाऊन कमल किशोर छायाचित्रकार आहेत त्यांना त्यांचे मिस्टर भूषण सांगतात आणि असं करत करत दीपचंद जो बार्बर शॉपचा मालक असतो त्याला सांगतात. इथपर्यंत आपण ही कथा पाहिलेली आहे. वी शॅल स्टार्ट द नेक्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. दीपचंद हा एका वयस्कर and elderly gentleman वयस्कर सद्ग्रस्ताचे तो केस कर्तन करत होता, कटिंग करत होता. was so startled that his hand shook at he nicked his customer's right ear. आणि ज्यावेळेस तो ही बातमी ऐकतो आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्या धक्क्यामध्ये तो चकित होऊन त्याचा हात हालतो आणि त्या हात हलल्यामुळे त्याचा जो गिराईक असतो ओल्ड जंटलमन त्याचा उजवा कानच कापला जातो. निकड मीन्स किंचितसा कापणे किंवा कापला. तर कस्टमर एल्पड मीन्स कन्ने कुतणे आवाज करणे. विथ पेन वेदनेसह किंचाळणे. एल्पड विथ पेन म्हणजे वेदनेसह किंचाळणे. द कस्टमर एल्पड विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन because of the cut and distress because of the awful news he had just heard. आणि त्या सद्ग्रस्ताचा उजवा कान कापल्यामुळे ते एल्डरली जंटलमॅन वेदनेने आणि एका धक्क्याने जोरात ओरडले आणि आधी कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा वेफुल मीन्स भयंकर बातमीचा त्यांना मोठा धक्का बसतो. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनसेवन. आणि ते सद्ग्रस्त मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसे सोडून ही बातमी ऐकल्यामुळे he sped across the road to the general merchant store where there was a telephone. आणि आपली अर्धीवटच कटिंग सोडून ते गडबड करून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एक किराणा दुकान असते त्या दुकानात फोन लावण्यासाठी ते जोरात धावत पळत गेले. he dialed सेठ गोविंदराम्स नंबर. त्यांनी लगेच सेठ गोविंदराम यांचा नंबर डायल केला, नंबर लावला. द सेठ वॉज नॉट ॲट होम. फोन लावला त्यावेळी शेठ घरी नव्हते. वेअर वॉज ही देन. मग कोठे गेले ते. द सेठ वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. कारण का सेठ गोविंदराम ते काश्मीरला सुट्ट्यांचा आनंद लुटायला गेले होते, फिरायला गेले होते. हो वॉज दॅट सो. अरे असे आहे तर मग. द एल्डरली जंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या सद्ग्रस्ताला वयोवृद्ध सद्ग्रस्ताला त्या गोष्टीवर विश्वासच बसेना. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. आणि ते सद्ग्रस्त पुन्हा त्या न्हाव्याच्या दुकानामध्ये परत गेले
आणि परतले आणि दीपचंदला म्हणाले, द बर्ड हॅज फ्लॉन. अरे पक्षी उडून गेला. द बर्ड हॅज फ्लॉन. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. अरे सेठ गोविंदराम हे शहर सोडून पळून गेलेत. म्हणजे डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. म्हणजेच निश्चितच ती बँक दिवाळखोरीत निघाली आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि ते ताबडतोब ते स्वतःच्या ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला ते बिलाईन म्हणजे सरळ बाहेर पडले. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आणि ही बातमी आता मात्र एखाद्या जंगलाला वणवा लागावा तशी वणव्यासारखी बाजारात सगळीकडे पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स ही ट्रॅव्हल्ड टू द शॉप. की त्या ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्यांचे जे दुकानं होते त्या दुकानापासून त्यांच्या गिराईकापर्यंत ही बातमी पोहोचली. सर्क्युलेटेड अमॉंग द कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन्स. आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडेच बातमी पसरली. कोणाकोणाकडे? टू द बेटल सेलर. जे छोटे छोटे पान टपरीवाले दुकानं होते त्यांच्याकडे. द टेलर शिलाई करणारे शिंप्याकडे. द फ्री व्हेंडर की जे छोटे छोटे स्वीट विक्रेते होते त्यांच्याकडे. द ज्वेलर सोनार यांच्याकडे सुद्धा ती बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली. द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. आणि त्याचबरोबर अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत सुद्धा ही बातमी जाऊन पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुक्ड लेग. आणि एक म्हातारा गणपत जो भिकारी होता आणि हॅड अ क्रुक्ड लेग. क्रुक्ड म्हणजे एक लंगडा होता. एका पायाने तो लंगडा होता. तो सुद्धा रस्त्यावर भीक मागत बसलेला होता. त्याच्यापर्यंत सुद्धा ही बातमी पोहोचली. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. की जो आज कित्येक वर्षापासून, स्क्वॅटिंग मीन्स पाय दुमडून बसणे. कित्येक वर्षापासून त्या फुटपाथवर पाय मुडपून भीक मागत बसलेला होता किंवा भीक मागत बसलेला असायचा. कॉलिंग फॉर आल्म्स. आल्म्स मीन्स तो भीक मागत बसलेला होता. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. आणि रोज संध्याकाळ झाली की कुणीतरी त्याला बॅरो मीन्स हातगाडीवरून त्याला घेऊन जायचे. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. त्याला आत्तापर्यंत कुणीही चालताना पाहिलेले नव्हते. बट नाऊ, परंतु आत्ता, ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत एस्टॉनिश्ड एव्हरीवन, leaping to his feet and actual running at top speed in the direction of the bank. या गणपतला आत्तापर्यंत कुणी चालत गेलेलं पाहिलेलं नव्हतं. परंतु आत्ता ही बँक डबगाईस निघाल्याचे त्याला तो ऐकतात गणपतनं टुनकून अशी उडी मारली आणि आपल्या पायावर ताडकन असा उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावतच सुटला. हे पाहून मात्र त्या मार्केटमधील लोक एकदम चकितच झाले. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेविंग. कारण का नंतर त्यांना समजले की त्या ओल्ड गणपतने, त्या भिकाऱ्याने 1000 रुपये बँकेत जमा करून ठेवले होते. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट corners discussing the situation.
आता तर काय सांगावं, संपूर्ण मार्केटने ही वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि लोक कॉर्नरला, रस्त्याच्या कडेला घोळक्याने उभे राहून त्या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, seldom or never had floods, earthquakes or drought, and the imminent crash of the People Nagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. People Nagar seldom had a crisis. आजवर पीपल नगरमध्ये क्वचितच कुठले संकट आले होते, कुठले तरी. क्रायसिस मीन्स संकट. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स, इथे कधीही आतापर्यंत पूर किंवा अर्थक्वेक्स ऑर ड्राउट, आणि या ठिकाणी कधी पूर आला नव्हता, कधी भूकंप नव्हता, की दुष्काळाची परिस्थिती ओढवली नव्हती. स्पेक्युलेटिंग म्हणजे अंदाज करणे, आणि या बातमीने मात्र अनंत प्रकारच्या चर्चांना तोंड फुटले. आणि आता मात्र पीपल नगर बँक बुडणार. लोक वाटेल ते अंदाज बांधू लागले. स्पेक्युलेटिंग मीन्स अंदाज बांधणे. आणि बांधत असतानाच हे लोक एकदम क्रोधाने, रागाने सैरभैर झाल्यासारखे वागत होते. सम बोस्टेड ऑफ देअर far-sightedness, congratulating themselves on having already taken out their money. आणि काही जण तर आपण कसे या वेळेच्या आधीच बँकेतून पैसे काढले असे म्हणून आपल्या फार साइटेडनेस म्हणजे दूरदृष्टी, भविष्यातील दूरदृष्टीबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते. तर काही जण or on never having put in, others speculated on the reasons for the crash, putting it all down to excesses indulged in by said Govindram. आणि अनेक लोक म्हणजे काही जण बँकेत पैसेच ठेवत नसल्यामुळे खुश होते. अनेक लोक या दिवाळखोरी मागची कारणे काय असतील याचे तर्क वितर्क करीत बसले होते. आणि सेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली असे म्हणत होते. एव्हरीवन इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज्ड इन, म्हणजे तो जो आनंद उपभोगत होता, इंडल्ज्ड म्हणजे जी उधळपट्टी करत होता सेठ गोविंदराम, त्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली आहे असं म्हणत होते. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन, एक जण म्हणायला लागला की सेठ हॅड फ्लेड द स्टेट, सेठ गोविंदराम हा राज्य सोडून पसार झाला आहे. सेड वन ही हॅड फ्लेड द कंट्री, तो देशच सोडून पसार झाला आहे. सेड अनदर, दुसरा म्हणाला ही वॉज हिडिंग इन पीपल नगर, सेड अ थर्ड, आणि तिसरा म्हणायला लागला की तो पीपल नगर मध्येच लपून बसला आहे. He had hanged himself from the tamarind tree, said a fourth, and had been found that morning by the sweeper boy. आणि चौथा म्हणू लागला की त्या झाडूवाल्या मुलाने सकाळीच त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेलं पाहिलं होतं, म्हणजे त्यांनी आत्महत्या केली होती असं चौथा व्यक्ती म्हणू लागला. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या मनाला वाटेल तसे तर्क वितर्क करून एकमेकाला ते शेअर करू लागले. आणि ही बातमी मात्र सर्व मार्केटने सगळीकडे पसरली गेली आणि प्रत्येकजण कॉर्नरला घोळक्याने उभा राहून ही चर्चा करू लागली. By noon the small bank had gone through all, आणि दुपारपर्यंत एवढ्याशा बँकेला its ready cash and the harassed manager was in a dilemma. डिलेमा म्हणजे गोंधळ, पेच प्रसंग, आणि त्यातल्या रोख रकमेसाठी असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागत होते. ही harassed manager was in a dilemma, आणि त्या गोंधळलेल्या बँक मॅनेजरला मात्र
काहीच समजत नव्हतं. इमर्जन्सी फंड्स could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. आणि आपत्कालीन जी परिस्थिती ज्यावेळेस उद्भवते आणि त्यावेळेस आपत्कालीन जी रक्कम उभी करायची, तर त्या बँकेपासून दुसरी बँक जवळपास 30 मैल लांब होती आणि तोपर्यंत या गर्दीला थोपून ठेवणे याची त्याला, त्या बँक मॅनेजरला परश्यूड मीन्स खात्री वाटत नव्हती. And there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. आणि सेठ गोविंदरामला काश्मीरमधल्या त्या हाऊसबोटवर कोणत्याही प्रकारे संपर्क करणे शक्यच नव्हते. People were turned back from the counters and told to return the following day. आणि तो बँक मॅनेजर लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून तो मागे म्हणजे परत पाठवले जाऊ लागले. They did not like the sound of that. आणि ही गोष्ट मात्र त्या लोकांच्या काही समजण्याच्या पलीकडे जाऊ लागली. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड. आणि ते सर्वजण त्या बँकेच्या बाहेर एकत्रित जमा झाले. सर्व जमाव एकत्रित आला. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग. आणि ते बँकेच्या समोर येऊन पायऱ्यावर उभे राहून मोठमोठ्याने ओरडू लागले, गिव्ह अस आवर मनी. आमचे पैसे आम्हाला परत द्या, और वी विल ब्रेक इन. नाही तर आम्ही काय करू, ही बँक मोडून टाकू, फोडून टाकू, तोडून टाकू. अँड फेच द सेठ. वी नो ही इज हिडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. सेठला पकडा. ते सेठ, ते लॉकर म्हणजे ज्या ठिकाणी पैसे जमा केले जाते ते डिपॉझिट करण्याचं लॉकर, त्यामध्ये लपून बसले आहेत, आम्हाला माहिती आहे, असं ते म्हणू लागले. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव पैसा इन द बँक जॉइंड द क्राऊड अँड ॲग्रॅवेटेड देअर मूड. आणि ज्यांचा एक पैसाही त्या बँकेत नव्हता असे काही टवाळखोर गुंड लोकही त्या गर्दीत सामील होऊन त्या जमावाला भडकवू लागले. ॲग्रिव्हेटेड मीन्स भडकवू लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लेकेट देम. आणि त्या ठिकाणी तो बँक मॅनेजर मात्र दारात येऊन सर्वांना शांत करू लागला, त्यांना विनंती करू लागला, त्यांना शांत करण्याचा तो प्रयत्न करू लागला आणि सांगू लागला. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. आणि तो सांगू लागला की बँकेकडे भरपूर पैसा आहे, परंतु आत्ता तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाही, असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. We want it now, chanted some of the crowd. आणि त्या गर्द्यामधूनच, त्या लोकांच्या गर्दीमधूनच, आम्हाला आत्ताच पैसा पाहिजे, नाव नाव नाव, आम्हाला आत्ता आत्ता आत्ता, आजच, आत्ता, या क्षणीच आम्हाला पैसा पाहिजे, असं सर्वजण त्या गर्दीमधून एका सुरात म्हणू लागले. अँड ब्रिक हर्टल थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि त्या गर्दीमधून कुठून तरी एक वीट हवेतून भिरकावत, भिर्र अशी भिरकावत आली आणि पीपल नगरच्या बँकेची काचेची
जी खिडकी होती ती फोडून ती हात घुसली, म्हणजे ते काच सोडून त्या बँकेमध्ये एक वीट आली. तुम्ही विचार करू शकता की म्हणजे त्या ठिकाणी एकाने वीट फेकली म्हणजे बाकीच्यांनी सुद्धा विटा दगड धोंडे आहे फेकले असतील आणि त्यामुळे त्या बँकेचं खूप मोठे नुकसान झालं, नासधूस झाली. नातू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू सी द स्टेप्स ऑफ द बँक. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps. त्यानं पाहिलं, त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे आणि पायऱ्यावर पडलेला दगडांचा खच पाहिला. Raising his hands in a gesture of horror and disgust, he cried. आणि तो सर्व अस्ताव्यस्त पडलेले दगड धोंडे फुटलेल्या काचा हे पाहिलं आणि तो वैतागाने आणि संतापाने तो मोठमोठ्यानं ओरडू लागला आणि ओरडला, हुलिगन्स सन ऑफ डॉंकीज, हुलिगन्स सन्स ऑफ डॉंकीज. अरे कोण गुंड लोक आहे ते, गाढव कुठले. As though it isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased. हुलिगन्स कुठले, गुंड कुठले, असं तो चिडून तो त्या ठिकाणी ओरडू लागला आणि म्हणू लागला की अगोदरच माझ्या पगारीला उशीर झालेला आहे. उशिरा पगार मिळत होता हे काय कमी होतं की आता माझ्या समोर एवढा उपद्व्याप वाढून ठेवला आहे. चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्याच्या वर जोराने आपटला. He smote the step with his broom, scattering the refuse. आणि त्यामुळे कचरा इतरत्र इकडं तिकडं पुन्हा आणखी विखरून गेला. गुड मॉर्निंग नथू, said the washerman's boy, getting down from his bicycle. आणि गुड मॉर्निंग, शुभ प्रभात नथू, said the washerman's boy. तो धोब्याचा मुलगा सायकलवरून उतरत नथूला शुभ प्रभात म्हणाला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. अरे पुढच्याच महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तू तयार आहेस का. यू ऑल हॅव टू आय सपोज नाउ दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. आता ही पीपल नगरची तुझी बँक बुडाली आहे. आता तुला काहीतरी काम करावंच लागेल. हाऊ इज दॅट, सेड नथू. आणि नथू म्हणाला, हाऊ इज दॅट, असं कसं झालं. हॅवंट यू हेअर्ड, म्हणजे तू ऐकलं नाहीस का. Well, you had better wait here until half the population of people nagar arrive to claim their money. तू थोडा वेळ आता इथं थांब. बघ, पीपल नगरची अर्धी जनता पैसे काढून न्यायला इथे आता तेवढ्यात येईलच. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his bicycle. आणि असं म्हणून त्याने आपले या बँकेमध्ये खातं नाही या आनंदात आपले हात हलवीत तो सायकलवर बसून निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, मटरिंग टू हिमसेल्फ. आणि नथू स्वतःशीच पुटपुटू लागला की आणि पुन्हा पायऱ्या झाडू लागला. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. आणि तो पुन्हा पायऱ्या झाडत त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तो बँक मॅनेजरची वाट पाहत होता आणि तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला आणि डोक्याला हात लावून बसला. He was determined to get his pay. आज
त्याला पगार घ्यायचा होता असा त्याने निर्धारच केला होता. Who would have thought the bank would collapse, he said to himself and looked thoughtfully into the distance. बँक बुडणार आहे असं कुणाला तरी वाटलं होतं का? He said to himself, तो स्वतःशीच बोलू लागला आणि and looked thoughtfully into the distance, आणि त्या रस्त्याने दूरवर पाहत विचार करू लागला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. हे असं कसं झालं, काय झालं बरं, असा तो विचार करत दूर असं पाहत त्या उंच पायऱ्यावरती बसला होता.